नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पश्चिम बंगाल विधानसभा अखेर विसर्जित करण्यात आलेली आहे या संदर्भात माहिती. भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण असा अहवाल तयार केला गेलेला आहे या संदर्भात माहिती. तसेच सध्या जगभरात चर्चेत असलेले जहाज MV हॉन्डियस हे नेमके चर्चेमध्ये का आहे आणि याचा परिणाम संपूर्ण जगभरावर कशा पद्धतीने होऊ शकतो या संदर्भात आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. PM सूर्यघर योजनेमध्ये सौर यंत्रणा बसवण्यात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, पहिला क्रमांक. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 9 मे. 9 मे 1866 गोपाळकृष्ण गोखले यांची आज जयंती. ते गांधीजींचे राजकीय गुरु होते. त्यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केलेली होती. तसेच 1902 मध्ये व्हाईसरॉयच्या इम्पेरियल काउन्सिलमध्ये त्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली होती. तसेच 1905च्या बनारसच्या राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. 9 मे 1959 कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. 9 मे 1540 महाराणा प्रताप यांचा आज जन्मदिवस. 9 मे 1814 दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा देखील आज जन्मदिवस. त्यांचा मुंबईमध्ये जन्म झालेला होता. 9 मे 2015 प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना ह्या तीनही महत्त्वपूर्ण योजना या आजच्या दिवशी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या. 9 मे 1886 स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारोतराव जेधे यांचा आज जन्मदिवस. तसेच 9 मे 1986 एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेर्पा टेनसिंग नॉर्गे यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. विधानसभा विसर्जनासंदर्भातील तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 174. पश्चिम बंगाल विधानसभा अखेर विसर्जित करण्यात आलेली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभा विसर्जित केल्यानंतर आता पुढच्या घडामोडीचा सुरुवात झालेली आहे. नुकतंच आपल्याला माहित आहे, आपण व्हिडिओमध्ये कव्हर देखील केलेलं होतं की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. विधानसभेचा कार्यकाळ 7 मे 2026 या दिवशी समाप्त करण्यात झालेला होता. रात्री 12 वाजता कार्यकाळ संपल्यानंतर विधानसभा लगेच विसर्जित करण्यात आली. घटनात्मक तरतुदीनुसार राज्यपालांची ही कारवाई मानली जाते. महत्त्वाचे घटनात्मक कलम या ठिकाणी महत्त्वाचे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, ते म्हणजे कलम 174. तसेच राज्य मंडळाचे अधिवेशन, तहकूब आणि विसर्जन या संदर्भात देखील तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यपाल वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशन बोलवू शकतात, हे आपल्याला माहितीच असेल. राज्यपालांना खालील अधिकार आहेत. आता कोणकोणते अधिकार आहेत राज्यपालांना? तर अधिवेशन बोलावणे, अधिवेशन तहकूब करणे आणि विधानसभा विसर्जित करणे अशा पद्धतीचे अधिकार हे राज्यपालांना असतात. विशेषतः बहुमताचा अभाव, राजकीय अस्थिरता किंवा कार्यकाळ समाप्तीच्या परिस्थितीमध्ये विधानसभा विसर्जित केली जाऊ शकते. त्यामुळे लक्षात घ्या, पश्चिम बंगाल विधानसभा आणि या अनुषंगाने आपल्याला आगामी काळामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न हे परीक्षेमध्ये दिसून येऊ शकतात. पुढचा प्रश्न. हंता व्हायरस पल्मिनरी सिंड्रोम म्हणजे HPS मुख्यतः कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फुफ्फुसे. आता सध्या जगभरात चर्चेत असलेल्या जहाजाचं नाव आहे MV हॉन्डियस. आता MV हॉन्डियस हे चर्चेमध्ये असण्याचं कारण म्हणजे या जहाजावर हंटा व्हायरसचा उद्रेक झालेला आहे. हे जहाज अर्जेंटिना ते स्पेन असा प्रवास करत होते. जहाजाचे संचालन ओशियन वाईड एक्सपेडिशन्स या नेदरलँडच्या कंपनीकडून केले जाते. हंटा व्हायरस म्हणजे काय? तर हंटा व्हायरस हा उंदीर व घुशींसारख्या रोडेंट प्राण्यांद्वारे पसरणाऱ्या विषाणूंचा समूह आहे. आता संसर्ग नेमका कसा होतो? तर संक्रमित उंदराचे मूत्र, विष्ठा किंवा लाळ यांच्या संपर्कातून याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच दूषित हवेमुळे किंवा वस्तूमुळे देखील संसर्ग होऊ शकतो. जगभरातील 2 प्रमुख प्रकार पाहिले जातात. त्यातील पहिला आहे हंटा व्हायरस पल्मनरी सिंड्रोम, जो म्हणजे HPS. हा मुख्यतः अमेरिका खंडामध्ये आढळतो आणि फुफ्फुसांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. श्वास घेण्यास तीव्र त्रास यामुळे होत असतो. दुसरा प्रकार आहे हिमोरोहॅगिक फीवर विथ रेनल सिंड्रोम म्हणजेच HFRS.
आणि हा जो सिंड्रोम आहे हा युरोप आणि आशियामध्ये अधिक आढळतो. किडनी फेल्युअर आणि रक्तस्राव निर्माण हा करू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे हंटा व्हायरसचा मृत्यूदर सुमारे 35% ते 40% पर्यंत असू शकतो. त्यामुळे हा विषाणू जागतिक आरोग्य व्यवस्थेसाठी अतिशय गंभीर चिंतेचा विषय मानला जात आहे. आपण नुकतेच आता कोविड व्हायरसमधून आता समोर आलेलो आहोत. परंतु अशा पद्धतीच्या न्यूजमुळं आता आपल्याला माहीतच आहे की काळजी घेणं किंवा सावधानता पत्करणं हे आपल्याला आवश्यक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. राज्यपालांची नियुक्ती नेमका कोण करतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच मी सांगितलं की पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल किंवा केरळ, पुदुच्चेरी यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत आणि यामुळे राज्यपालांचे पद हे सध्या अतिशय चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो की कोणत्या राज्याचे कोणते राज्यपाल आहेत. त्यामुळे चर्चेत असलेले आपण राज्यपाल पाहूया आणि राज्यपालाविषयी संबंधित महत्त्वाची कलमे आपल्या राज्यघटनेमध्ये कोणकोणती आहेत हे देखील आपण आज पाहणार आहोत. तर आसामचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य, तामिळनाडूचे राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर, केरळचे राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर, पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत RN रवी, पुदुच्चेरीचे राज्यपाल आहेत के कैलाशनाथन. आता राज्यपाल संबंधित महत्त्वाची कलमे कोणकोणती आहेत? तर कलम 153 प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो. कलम 155 राष्ट्रपती नियुक्ती करतात. कलम 156 कार्यकाळ हा राज्यपालांचा 5 वर्ष असतो. कलम 161 राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार असतो. कलम 174 अधिवेशन, तहकूब व विधानसभा विसर्जन करणे या संबंधीचे हे कलम आहे. कलम 200 विधेयक मंजुरी किंवा पुनर्विचार या यासाठी पाठवणे. कलम 213 अध्यादेश काढण्याचा राज्यपालांना अधिकार आहे. आता राज्यपालांचे प्रमुख अधिकार हे कोणकोणते असतात याबद्दल थोडक्यात सांगतो. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणे हे राज्यपालांच्या अखत्यारीत असते. तसेच अधिवेशन बोलावणे व विधानसभा विसर्जित करणे, तसेच विधेयक मंजूर किंवा राखून ठेवणे, क्षमादान करणे, तसेच राष्ट्रपती राजवटीचा अहवाल पाठवणे हे राज्यपालांचे प्रमुख अधिकार असतात. राज्यपाल हे राज्यातील राष्ट्रपतींचे घटनात्मक प्रतिनिधी असतात. त्यामुळे लक्षात घ्या, आपण आता महत्त्वाचे चर्चेतील राज्यपालही पाहिलेले आहेत आणि घटनेतील त्यांच्याविषयीचे कलम देखील पाहिलेले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा कोणताही प्रश्न आला तर तो आपल्याला सोडता यायला हवा. पुढचा प्रश्न, स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नीती आयोग. भारताच्या शालेय शिक्षण व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण अहवाल हा नीती आयोगाने प्रसारित केलेला आहे. अहवालाचं नाव आहे स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया, टेम्पोरल अनालिसिस अँड पॉलिसी रोडमॅप फॉर क्वालिटी एन्हान्समेंट. सुमन बेरी आणि निधी चिब्बर यांनी हा अहवाल प्रकाशित केला. या अहवालातील प्रमुख मुद्दे काय होते? तर मागील 10 वर्षांच्या शालेय शिक्षण व्यवस्थेचे यामध्ये विश्लेषण करण्यात आलेले आहे. प्रवेश व नावनोंदणी, पायाभूत सुविधा, समावेशकता आणि शिक्षण गुणवत्ता यांचा अभ्यास यामध्ये करण्यात आलेला आहे. शिक्षण सुधारण्यासाठी 13 महत्त्वपूर्ण शिफारसी या अहवालामध्ये केलेल्या आहेत. आता प्रमुख शिफारसी कोणत्या? तर शाळांची पुनर्रचना व पायाभूत सुविधा मजबूत करणे, शिक्षक प्रशिक्षण व नियुक्ती सुधारणा करणे, डिजिटल शिक्षण आणि AI आधारित अध्यापनाला प्रोत्साहन देणे, फाउंडेशनल लर्निंग आणि EEE मजबूत करणे, तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकासावर भर देणे या प्रमुख शिफारसी या अहवालामध्ये करण्यात आलेल्या आहेत. अहवालाचे वैशिष्ट्य म्हणजे 33 अंमलबजावणी यामध्ये मार्ग आहेत. त्यामध्ये शॉर्ट, मीडियम आणि लाँग टर्म अशा पद्धतीचे अंमलबजावणीचे मार्ग त्यामध्ये दिलेले आहेत. तसेच 125 पेक्षाही अधिक परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत. केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्वोत्तम उपक्रमांचे केस स्टडी देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण अहवालाचा उद्दिष्ट काय? तर भारतातील शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि भविष्याभिमुख बनवणे हे आहे. पुढचा प्रश्न, राज्यांच्या GSDP मापनासाठी नवीन आधारभूत वर्ष कोणते निश्चित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2022-23. इकॉनॉमीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. राज्यांच्या GDP मापनासाठी केंद्र सरकारची नवीन नियमावली जाहीर झालेली आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनने राज्यांच्या GSDP म्हणजेच ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला GDP देखील म्हणू शकतो, या मापनासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत. 2011-12 ऐवजी आता 2022-23 हे नवीन आधारभूत वर्ष आता निश्चित करण्यात आलेले आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना नवीन आधार वर्ष स्वीकारणे हे बंधनकारक आहे. आता यामुळे काय बदलणार आहे? तर स्मार्टफोन, ई-कॉमर्स, क्लाउड कम्प्युटिंग सारख्या आधुनिक क्षेत्रांचा GDP मध्ये समावेश, तसेच अर्थव्यवस्थेचे अधिक अचूक आणि वास्तव चित्र यामुळे समोर येणार आहे. राज्यांमधील आर्थिक तुलना अधिक सुसंगत आणि विश्वासार्ह होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे.
प्रश्न आहे, राज्यपाल हे कोणाचे घटनात्मक प्रतिनिधी मानले जातात? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 संसद, पर्याय क्रमांक 2 सर्वोच्च न्यायालय, पर्याय क्रमांक 3 मुख्यमंत्री की पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने असा प्रश्न ऑलरेडी एकदा विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.